हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर आहे संडे आणि मी चिकन खायचं तर सोडूनच दिले बनायचं, कारण मला चिकन खाण्याची इच्छाच होय नाही, म्हणजे नॉनव्हेज खायची काहीच इच्छा होय नाही. म्हणून मग मी काही खाणार नाही. तर आज आहे संडे आणि सकाळी थोडीशी लेट उठल्यामुळे, कारण काय संडेचं थोडंसं म्हणलं की चला आरामच करूया, म्हणून मग स्वयंपाक काहीच नव्हतं केला, फक्त चहा खाल्ली होती. आता वाजलेले आहेत 3. तर म्हणलं लवकर स्वयंपाकाला लावावं. आत्ताच माझं काम आवरलं, म्हणजे जे माझं काम होतं ते झालेलं आहे आता. म्हणलं स्वयंपाकाला लावावं. तर मी करणार आहे डाळ भात म्हणजे गरम भात करणार आहे, डाळ भात करणार आहे. तर डाळ जी विकत आणलेली ना ती नाही करणार. तर माझ्या फ्रेंडनी आहे ना मला डाळ दिलेली आहे, त्यांच्या घरी केलेली, तर ते मी घेऊन येते. म्हणजे अर्धा किलो डाळ असेल, अर्धा किलो पुढं असेल, अर्धा किलो नंतर अर्धा किलो वर असेल. त्याकडून करेल देईल. असं होतं, जास्त टमाटे वगैरे आणले तर खराब होऊन जाते. 2-3 टमाटे खराब झाले माझे. टमाटे घेते घरच्या डाळीचा दिले, दिवसातून वरण खाते. अगोदर मम्मी ते लावायचे ना तू का मग घरचेच वरण करायचं, लय छान लावायचं. त्याला असं तोंडी लावायला पण काहीच गरज नाही वाटत. काहीतरी नाही का तोंडी लावायला, असं वरण भात केलं काहीतरी लागतं ना, शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा काय. मला पूर्ण असं पातळ वरण आवडतं. मी सामानात पण अर्धा किलो डाळ भरलेली आहे आणि आता त्यांनी पण दिलेली आहे. तर मला बरेच दिवस जाईल, जवळजवळ 1 किलो डाळ झालेली आहे. सारखं डाळ भात करायचं, आठवड्यातून दोनदा करत असं. म्हणून मला जाईल महिना 1.5 महिना तरी जाईल चांगला. कारण की 1 पेला डाळ खूप होती, 1 पेला पण नाही, अर्धा पेला खूप होती डाळ. थोडं उन्हाळ्यामुळे ना मी नॉनव्हेज खायचं कमीच केलेलं आहे. चला व्हिडिओ काढा. खूप छान डाळ आहे. थोडे टाकणार 1 पेलावर. ते पूर्ण तेल संपलं होतं, तेल 1 किलो आणलेलं आहे. 1 किलो तेल नॉनव्हेज होतं म्हणून जास्त लागायचं, कारण का वापरायला टाकावं लागतं ना. मग 1 किलो तेल मला बऱ्याच दिवस जातं. बरंच तेल उरलेलं आहे, किटली पूर्ण भरलेली. काही जास्त आलं का नाही तेल मला काही समजा नाही. डब्याच्या पाठीमागे ठेवले म्हणजे पडणार पण नाही.
करायच्या अगोदरच टाकलेलं दिसतंय मी. तेल टाकले आणि लगेचच हे टाकले. संडे म्हटल्यावर नॉनव्हेज असणार, हे असणार. इच्छा झालं तरच माणसाने खाल्लं पाहिजे कोणती पण गोष्ट. माझं तर काही जास्त खाण्याची काही इच्छाच नाही. असं कधी कधी तर असा प्रश्न पडतो की जेवण कशाला आहे, जेवणच नव्हतं पाहिजे. ते करायचं खायचं आणि हे माणूस नुसतं पाणी हवा ह्याच्यावर जगलं पाहिजे होतं. ते स्वयंपाक काय यार मला त्याला कंटाळा येतो. पण कोण माझा जिवंत माणूस आहे म्हणजे करून खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही, करून तर खावं लागतं. सोशल मीडियामुळं एवढं माझा हे झालेलं आहे ना, फ्रेंड भेटलेले आहेत आणि ते पण असे भेटलेले ना की जेवण मला भेटलेलं आहे सोशल मीडियामुळे. आणि जे आता तुम्ही ऑनलाईन वाटतात तिचा फळ नाही का खूप म्हणजे चार्ज घेणारे तर खूप भेटलेले आहेत. खूप छान चार्ज घेते. खूप प्रयत्न करते मी. आणि माझं नाही का जो स्वभाव आहे तो कधीच चेंज झाला नाही, हा पण राहणार. का चेंज करायचं आपण आपल्या त्याला कोणती नाही गाव नाही करतं बरं. कढीपत्ता पण नाही आहे, कढीपत्ता काय टोमॅटो टाकलेला आहे आणि लसूण आणि जिरे. सगळ्यांकडे गावाकडे असंच असायचं, काय नसायचं तर खूप छान स्वयंपाक. म्हणजे दादा आता घेऊन घेणार नाही, घरचं मी तसंच टाकणार आहे. जास्त झाड टाकलेलं फक्त पण खाता येईल. कच्च्या डाळीचं कोणी वरण केलंय का मला सांगा. कच्च्या डाळीचं म्हणजे कसं म्हणतात काय कच्ची फक्त काही डाळ असते का, पण मी आहे ना हे करताच म्हणजे अगोदर म्हणजे डाळ शिजवून घेतात ना आणि मग फोडणी देतात. तर मी तशी नाही करत, मी डायरेक्ट फोडणी देते. खूप छान वरण होतं. भरपूर वेळा मी तसंच केलेलं आहे. डायरेक्ट फोडणी. वर्कआउट करते ना तर पूर्ण थाईच दुखतात माझ्या. स्कॉट मारलं की स्कॉट उठक बैठक कसे त्याचे म्हणजे नाही का 10-10चे 3 सेट मारते मी. आणि आता मध्ये बंद केलं होते आणि आता परत चालू केलेले आहेत 4-5 दिवस झालं. तर पूर्ण शरीराला मांडण्याला गोळ्या झालं तर पूर्ण दुखतात ते. स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना आपली हेल्थ, म्हणून वर्कआउट करायचा. घरात पण करते आणि नंतर मग बाहेर जाऊन चालायला जाते. इकडं भात पण टाकून घेतलं. त्या दिवशी काय झालं, कुकरमध्येच डाळ शिजवली आणि त्यानंतर डाळ शिजवून झाल्यावर डाळ काढली आणि नंतर भात टाकून उशीर झाला. त्यापेक्षा इकडं भात पण होईल आणि इकडं डाळ पण होईल.
तर कांदा टमाटर करून घेते. तर ही आहे तयारी. बोंबील चटणी करणार आहे. तर नंतर नॉनव्हेज नाही खाऊ वाटत आहे, मग बोंबील कसं काय खाऊ वाटते ते, फक्त बोंबीलच खाऊ वाटतात. बोंबील चटणी कारण काय बटाटा काल परवाच खाल्लेला, म्हणून काय बटाटा करू वाटत नाही म्हणलं त्याला 1-2 बोंबील टाकले तरी पण छान होते. आणि मला समजले की माझी एनर्जी मला कुठं वाया घालवायची, कुठं नाही घालवायची आहे. म्हणून काय लोकांना असं वाटतं की नाही काय मी बोलावा, मी सांगावा, मी हे करावं, तिने ते करा, पण त्या आन्सर कधीच भेटणार नाही. पण माझ्या मनाची मी मालकी नाही ना, मला काय बोलायचं आहे काय नाही ते मी ठरवणार. मी थोडी कोणाचं ऐकून त्या गोष्टींना हे करणारे, प्रोत्साहन देत असणारे. काय टमाटेत ना खराब झाले ते, कडक झाले ते टाकून द्यायला. आपण एखाद्याचा गुलाम सुद्धा प्रत्येक गोष्टीला आन्सर, प्रत्येक गोष्टीला हे देत असणार, उत्तर देत असणार. पण मला ज्याला वाटतं उत्तर देणं मी त्यालाच उत्तर देणार. कोणाच्या कमेंट्स मिळेल, कोणाच्या काय मिळेल, आपण कडेच टाकायचं. मला स्वयंपाकाला टाईम नाही लागत, पटपट पटपट माझा स्वयंपाक होऊन जातो. स्वयंपाकात खूप एक्सपर्ट आहे असं मला तरी वाटतं. त्या दिवशी पण एवढ्या आम्ही 9:30ला म्हणजे 9:30 म्हणजे 9ला मी स्वयंपाकाला लागले होते. 9:15ला मी चिकन वगैरे टाकलं होतं वापरायला आणि 9:15 वाजता मी जेवायला बसलो होतो. 1 तासात मसाला वगैरे, डाळ, भाकरी, भात, भाजी काढून सर्व 1 तासात. 9:15ला स्वयंपाकाला लागले आणि 9:10ला जेवायला बसलो. स्वयंपाकाला नाही एकदा लागलं ना की लागलंच. कंटाळा नाही करत कोणत्या गोष्टीचा. तर त्या बाहेर की बाबा बाहेरचं कंटाळा आला, बाहेरचा आणा जाऊन खावा. काय माहिती पहिल्यापासूनच खायची नाही आवडत. हा खाऊ वाटलं तर मग पाहिजे म्हणजे पाहिजेच असं आहे, पण नाही तर मग नाही. तर चला इथं कांदा पण झालेला आहे, इथं डाळ टाकलेली, इथं भात टाकलेला आहे आणि खाली इकडं भांडे आहेत. सगळं आवरलेलं आहे, सर्व स्वच्छ झालेलं.